बरं, संभाजीनगरकडे आपण वळूया. संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई हा अतिशय गहन मुद्दा आहे. दानवे, खरं तर संभाजीनगरला इतके सगळे मोठे नेते लाभलेले आहेत. पण हा प्रश्न का सुटत नाहीये? नेमकं असं काय कोम आहे, की हा प्रश्न इतकी वर्ष झालंय, पण हा भेडसावतोय? संभाजीनगरात मी मागच्या आठवड्यात आयुक्तांशी भेटलो. मे महिन्याच्या मला वाटतं 20 का 22 मेला. ह्या 4.5 महिन्यामध्ये 18 ते 20 दिवस पाणी आलं शहराला. आज 8 दिवसापासून तर 12 दिवसापर्यंत गॅप आहे पाण्याचा. शहराला पाणी तसं मुबलक आहे. शहराला पाणी लागतं जवळपास 240 MLD पाणी लागतं. येतं 140-144. ठीक आहे, 1 दिवसाआड पाणी भेटलं पाहिजे, 2 दिवसाआड भेटलं पाहिजे. पण नियोजन अभाव याच्यामुळं पाणी जनतेला भेटत नाही. आज संभाजीनगरात आमचाही महापौर होता. आम्ही याच्यात महापालिकेच्या कारभारात लक्ष आम्ही 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी देत होतो. आता मधला प्रशासकीय काळ पालकमंत्री राहिले 2-3, आता महापौर आले. 10 दिवस, 11 दिवस आणि 12 दिवसाला पाणी आहे. नियोजनाची कमतरता आहे. योजना जी उद्योजीच्या काळात मंजूर झाली तिचं काम खरं तर 2025 एप्रिललाच पूर्ण व्हायला पाहिजे होतं. आता 2026 आलं तरी अजून काम नाही. मला नाही वाटत अजून वर्षभर काम होईल. त्याच्यामुळं जे सत्ताधारी पक्षाचे लोक यांची जबाबदारी आहे. आमच्या काळात आम्ही होतो तर आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो.